खेड तालुक्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय। याच भ्रष्टाचाराच्या बाबत वितरक एजन्सी यांची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी केली आहे। याबाबतचे तक्रार अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दिलाय। सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी याबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलं हे जाणून घेऊया। नमस्कार, मी कुंडलिक कोहिनकर। खेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष टाकायला सुरुवात केली, आता सध्या अलीकडं उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जे केंद्र शासनाने 2016च्या नंतर उज्ज्वला गॅस योजना आणली आणि त्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आणि गरीब दीनदुबळ्या लोकांसाठी जे काही उज्ज्वला गॅस हा वितरित केला गेला, 100 रुपयामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या ज्यावेळेस ते झालं गेलं, त्याच्यामध्ये 1 शेगडी, सिलेंडर आणि पूर्णपणे रेग्युलेटरसह त्या कुटुंबामध्ये बसून देण्याची जबाबदारी ही संबंधित एजन्सीची होती। ज्यावेळेस आम्ही सगळं पाहिलं गेलं की खऱ्या अर्थानं उज्ज्वला गॅस हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाय की नाही, हे ज्यावेळेस माहिती घेण्याची मी सुरू केलं गेलं आणि माहिती आणते असं लक्षात आलं की अनेक डिस्ट्रीब्युटरनी ह्या उज्ज्वला गॅसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता केली गेली। हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी माननीय पुरवठा अधिकाऱ्यांची जबाबदारी होती म्हणून त्यांना पत्र लिहिलं की उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत खेड तालुक्यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांची यादी मिळावी म्हणून। ज्यावेळेस मी पत्र दिलं गेलं, त्या पत्राचा कोणत्याही प्रकारचा त्यांनी मला उत्तर दिलं गेलं नाही। नंतर मी आरटीआय खाली माहिती मागवली, आरटीआय खाली सुद्धा मला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही। आणि नंतर मी संबंधित एजन्सी जी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडे मी माहिती मागवली की बाबा तुम्ही डिस्ट्रीब्युटरला ज्यावेळेस उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यावेळेस हे सगळं देताय, मला किती लोकांना दिलं गेलं खेड तालुक्यामध्ये त्याची माहिती द्या। हे सगळे मी ज्यावेळेस माहिती मागवली त्यावेळेस असं लक्षात आलं की मला कोणत्याही विभागाने या उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भातली माहिती दिली गेली नाही। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवली गेली असताना, केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबवली गेली असली तरी सुद्धा की आज सर्वसामान्यांपर्यंत जरी पोहोचत नसेल, ही योजना नेमके कोणासाठी आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो की लोकांच्या म्हणजे पुढाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी या योजना आहेत का, की त्या बगलबच्च्यांचे खिसे भरण्यासाठी या योजना आहे का, किंवा इतर यंत्रणेसाठी ह्या